धन्यवाद विवेक सर. यापुढील सामना असेल करंजा वर्सेस BCC पागोडे या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना. 3 षटकांचे हे सामने रंगतदार सामने दैदिप्यमान असे सामने या ठिकाणी बघायला मिळतात. काँग्रेस कमिटी पागोटे, शिवकृपा प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार संस्था व ग्रामस्थ मंडळ पागोटे आयोजित काँग्रेस चषक 2025 या स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन. जरा लवकरच स्पीडअप करायचंय. सलामीची जोडी आपण बघतोय मैदानामध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. 3 षटकांचे हे सामने. स्ट्राईकला तर सोनू पटेल. क्या बात आहे. सामनावीर ठरलं तर सोनू पटेल मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी बहारदार खेळी केली होती. चौदा चेंडूमध्ये 42 धावांची एक बहारदार ज्या खेळ केले होते त्या सोनू पाटील तोच तो पुन्हा एकदा या मैदानावर आपला खेळ दाखवताना एक स्फोटक असा फलंदाज, पुन्हा एकदा एक गोलंदाजीचा कर्दन काळ म्हणून त्याला ओळखला जातो. सध्या त्याने अनेक स्पर्धेच्या माध्यमातून अनेक त्याने मैदान ज्यांनी गाजवली तोच तो सोनू पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला त्याच्या साथीला गणराज कोळी. ही जोडी जबरदस्त अशी जोडी सातत्याने अनेक मैदान आपण बघतो. ओपनिंगची जोडी, संघाची ताकद, संघाचा आधारस्तंभ ज्याला सांभाळला होता. गोलंच्या मार्कवर गोलंदाज अमोल पाटील. आडाफटकाचा मारा प्रयत्न बघूया या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र धावताना दिसतोय. चेंडू मात्र का वेध घेतो का सीमेचा. पहिला चेंडूवर येतोय खणखणीत दणदणीत चौकार डीजे. चेंडू कसाही टाका, कशा प्रकारे टाका, मी खेळण्यास तयार आहे. तर मी एक चांगला फलंदाज आहे. मला माहिती आहे कुठल्या चेंडू कशा प्रकारे फलंदाजी करा. आणि पहिल्याच चेंडूवर धावफलक घालताना दिसतोय चौकाराच्या साहाय्याने. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मारण्याचा प्रयत्न. सर्कलमध्ये राहिलेले चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र त्याने तत्पूर्वी मात्र एक धाव घेण्यास यशस्वी. धावसंख्या वाटते बिनबाद 5. स्ट्राईकला जायला आता गणराज कोळी. बघूया गणराज कोळीला या ठिकाणी स्ट्राईक मिळते. या सामन्यामध्ये गणराज कोळी किती धाव जमवतोय आणि धावसंख्येला आकार देण्याचं काम करतोय. बघूया पंचांकडनं गाळ घेताना. उरण पंच असोसिएशनचे अध्यक्ष दणशे प्रशांतजी माळी साहेब, त्याचबरोबर उरण पंच असोसिएशनचे संदीपजी पाटील साहेब या ठिकाणी पंचांच्या भूमिका आपण सातत्याने बघतोय. मागून गाळ्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा 4 धावांसाठी डीप बॅकवर्ड झोन मध्ये डीजे. तू शेर तो मैं सवा शेर, तू मारेगा तो मैं भी ठोकेगा, हम भी किसी से कम नहीं है. आणि खरोखर या गणराज कोळी यांनी पण आपली ताकद दाखवून दिलेली आहे. त्याने पहिल्या चेंडूवर खणखण चौकात ठोकलेले. आतापर्यंत चेंडूच झालेले 3 धावसंख्या उभारली गेलेली या ठिकाणी 9. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर हाणामारीचं षटक असतं आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात. मैदान मात्र या ठिकाणी मोकळं असते. 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय 38 सर्कलच्या बाहेर. एक मारायला मोठा फटका देऊन जातोय. किती धावा. चेंडू जातोय लॉंगनच्या दिशेने. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं आढळलंय. पंच देतील निर्णय काय ते. थांबा ठीक आहे. पंच थर्ड अंपायर घेतोय. थर्ड अंपायर.
लाल टी शर्ट वाला कोण आहेत ना तिथे पंच लाल कॅमेऱ्यामध्ये तो ॲक्च्युअल कॅप्चरच नाही झालेला पण आम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतं की त्या ठिकाणी एक लाल टी शर्टवाला हात वरती केले होते त्यांनी म्हणून एक शेवटचा तोच पर्याय शिल्लक होता आणि त्याच्या माध्यमातून हा षटकार दिला गेला आहे आणि सर्वांनी ते मान्य केलेले आहे. चला स्पर्धेला सुरुवात करूया. काही काळ हा खेळ थांबला होता. नक्कीच खेळ खेळाडूवरती दाखवणे खूप महत्त्वाची आहे कुठल्या संघाचा काही कारण असो. पुन्हा एकदा गोलच्या मार्कवर सुरेश म्हात्रे आणि संदीप अडसे पंचांचा वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंच दंडित करतायत. धावसंख्या या ठिकाणी होते 17. सलामीची जोडी अजूनही मैदानावर आपण बघतोय. सोनू पाटील आणि गणराज कोळी संघाची धुरा सांभाळताना हा किल्ला लढवताना पागोटे वर्चस्व करंजा या दोन संघांमध्ये चाललेला हा सामना पहिली इनिंग प्रथम फलंदाजी स्वीकारली ती या ठिकाणी करंजा संघाने आणि पागोटे संघाला आमंत्रित केले ते इथे गोलंसाठी क्रॉसदलन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी तत्पूर्वी मात्र या ठिकाणी 30 यार्ड सकलवर राहिलेला चेंडू 40 थोडंसं क्षेत्ररक्षक होत आहे. दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावताना त्याचा फायदा मात्र या ठिकाणी उचलताना दिसतोय. एका धावेला कन्वर्ट करतोय दुसऱ्या धावेमध्ये आणि धावसंख्या या ठिकाणी आकार घेते. धावसंख्या झाली या ठिकाणी 19. दुसऱ्या दशकाच्या दिशेने वाटचाल करणारा हा संघ अर्थातच करंजा संघ SPCC संघ करंजा आणि घरच्या मैदानात खेळताना या ठिकाणी BCC पागोटे संघ गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज अमोल शेवटचा चेंडू हा सन्मान देताना या ठिकाणी खालच्या स्तरावर राहिलेला हा चेंडूला सन्मान दिला तत्पूर्वी मात्र एकदा पळून घडते. अशा तऱ्हेने धावसंख्या होते या ठिकाणी 20 म्हणजे पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमवते या ठिकाणी करंजा संघ. चांगली अशी सुरुवात या ठिकाणी करून देते तर सोनू पाटील आणि गणराज कोळी. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. बघूया आता गोलंदाजीची धुरा कोण सांभाळतंय. कोण असा गोलंदाज आहे तो चांगली गोलंदाजी करेल. कोण असा गोलंदाज आहे तो या ठिकाणी या संघाची ही जी जोडी सलामीची जोडी फोडण्याचं काम करेल. कोण असा गोलंदाज आहे को जास्तीत जास्त विकेट घेईल ते नक्कीच आपल्याला चित्र पाहायला मिळेल या ठिकाणी. चला वेळ दौडू नका. गोलच्या मार्कवर गोलंदाज साहिल तांडेल घरच्या मैदानात खेळताना. आता मात्र क्षेत्ररक्षण दूरवर पसरलेलं. ज्याप्रमाणे गोलंदाज गोलंदाजी करतो त्याचप्रमाणे व्यूहरचना असतो. त्याला माहिती आहे मला कशा प्रकारे गोलंदाजी करायची आणि कशा प्रकारे क्षेत्र रचायचे आहे. 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन पगोड्यांकडनं मारा करताना साहिल तांडेल पहिला चेंडू फेकताना पाय मारलेला चेंडू या ठिकाणी चेंडू मात्र इष्टेश्वर काय मिळाला नाही आणि अशा तऱ्हेने एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या या ठिकाणी झाली आहे 21. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते. साहिल तांडेल भेदक असा गोलंदाजी मारा करताना हा सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये स्क्रीजवर उपस्थित. प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र या ठिकाणी केले जाते. सातत्याने चौकार षटकार ठोकले जात आहेत. खरं तर अशा प्रकारचीच फलंदाजी हवी असते आणि धावसंख्या मोठी करायची असेल तर मोठे फटके मारायलाच हवेत. पुन्हा एकदा साहिल तांडेल मोठी ताकद आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू मात्र अंगालाच राहिलेला आहे. तत्पूर्वी मात्र चितेच्या चपळाईने लेगबाईचा पंचांचा इशारा चेंडू अंगावर आदळला. तत्पूर्वी एक धाव पळून काढतोय. अशा तऱ्हे 2 चेंडूमध्ये 2 धावा मिळतात. धावसंख्या या ठिकाणी 22 बिनबाद 22. अचूक लाईन लेंथमध्ये असं गोलंदाजी करताना हा गोलंदाज साहिल तांडेल भले एखादी धाव गेली तरी चालेल पण चौकार षटकार मात्र या ठिकाणी देत नाही तो. आई चेंडू या ठिकाणी बघतोय आपण पॉइंट आणि कव्हरच्या झोनमध्ये या ठिकाणी राहिला चेंडू. ठीक आहे थोडंसं चाणाक्ष रीती या ठिकाणी या ठिकाणी हे 2 फलंदाज
धावसंख्या झाली येते या ठिकाणी 24. कधी एकेरी तर कधी दुहेरी, कधी चौकार, कधी षटकार असा वाटचाल करताना हा BCC SPCC करंजा संघ. पंचांकडे मात्र या ठिकाणी LBWचा अपील केलेला आहे, मोठा अपील होतं, पंचांचा इशारा येत आहे, लेग बायची धाव मिळते या ठिकाणी. स्टंपच्या थोडासा काहीसा दूर राहिलेला हा चेंडू. पंचाच्या भूमिका आपण बघतोय संदीप पाटील साहेब, त्यांच्या समवेत आहेत सुरेश म्हात्रे सर आणि आमच्या सोबत या ठिकाणी बसलेत प्रशांत माळी सर. नामांकित पंच, जितक्या मोठ्या स्पर्धा तितकेच मोठे पंच, तितकेच मोठे समालोचक, नैवेद्य तितकेच मोठे स्कोरर, तितकेच मोठ्या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं हे लाईव्ह प्रक्षेपण. जागरण खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाला, चेंडू मात्र सरळ जातो एसटीच्या हातामध्ये. एसटी रेषक मात्र आपली कामगिरी चोख बजावताना अतिशय सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी. शेवटचा एक चेंडू शिल्लक, धावसंख्या या ठिकाणी होते 25. सुंदर अशी गोलंदाजी. आतापर्यंत 5 धावा दिल्या त्या ठिकाणी साहिल तांडेल याने. शेवटचा चेंडू याच्या कोठ्यातील. आहा, पंचांचा वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी. पंच मात्र या ठिकाणी दंडित करतायत, स्वैर मारा. चेंडूला मात्र थोडासा बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र फसतोय आणि एका धावेचं भुगतान नक्कीच करावे लागेल या ठिकाणी पागोटे संघाला. फायदा मात्र या ठिकाणी करंजा संघाला नक्कीच होतोय. धावसंख्या 26, बिनबाद 26. पुन्हा एकदा साहिल तांडेल क्रॉस द लाईन खेळता पर्यंत पुन्हा या ठिकाणी बीट होतोय. पुन्हा एकदा लेग बायचा पंचांचा इशारा. अशा तऱ्हेने षटक मात्र संपतंय. सुंदर अशी गोलंदाजी. विकेट मात्र या ठिकाणी एकही गेले नाही, पण गोलंदाजी मात्र चांगली गेली. पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर 20 धावा दिल्या होत्या अमोल आणि पटेल याने, आणि आता दुसऱ्या षटकामध्ये साहिल तांडेल याने केवळ मात्र 7 धाव दिल्या. अशा तऱ्हेने 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावतात बिनबाद 27. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक बघूया. कारण की 7 मधून 4 एक्स्ट्रा आहेत त्याच्या. खरं तर बघितलं तर अशा त्याच्या 3च धावा एलबीच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय या ठिकाणी. वाईटच्या स्वरूपामध्ये नवीन गोलंदाज सायज झालेला स्कोर या ठिकाणी आपण बघतोय. धावसंख्या झाली या ठिकाणी 27. नक्कीच होईल. करण पवार अजून 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये एक धाव निघू शकते. टार्गेट केलेलाच आहे नक्कीच. चला, गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज ऋषिकेश म्हात्रे. स्ट्राईकला येतो गणराज कोळी. वैयक्तिक 10 या धावसंख्येकडे आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केला, 3 चेंडू मात्र हुकलेला आहे आणि पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलेले आहेत. अशा 10 धावा काढलेल्या आहेत. झुकलेल्या चेंडूचं परिवर्तन करावं लागेल, धावेमध्ये करावं लागेल त्याला गणराज कोळीला. सोनू पाटील मात्र चौकार दुहेरीची सावरून खेळतोय. उजव्याच्या बाहेर जाण्याच्या पंचांनी मात्र वाईट घोषित केलेले या ठिकाणी. खराब लाईन मध्ये गोलंदाजी करताना हा गोलंदाज ऋषिकेश. सांघिक तिसरं पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन ऋषिकेश. मारलेला मोठा फटका या ठिकाणी बघायचा आहे. चेंडू जातोय का सीमारेषा पार? चेंडू गेला सीमारेषा पार. ये आया दणदणता सनसनता छगा. स्कोर झालेला या ठिकाणी. करंजा वर्सेस पागोडा या संघामध्ये चाललेला सामना. प्रथम फलंदाजी करताना करंजा संघाने 34 धावा काढलेल्या आहेत. उर्वरित 5 चेंडूचा खेळचा आणि बाकी बघूया 5 चेंडूमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, किती विकेट जात आहेत, किती षटकार जात आहेत, किती चौकार जात आहेत. 5-6 पावलांचा स्टार्ट घेऊन पागोड्यांकडे मारा करताना हा एक मारलेला मोठा फटका. 20 कळाडे तसा आवाज झाला. झेल होते या ठिकाणी बघा. चेंडू गेलाय लंगाच्या दिशेने. 6 धावांसाठी पुन्हा एकदा षटकार.
डीजे मास्टर सुंदर असं गीत आपण बघतोय. सलामीची जोडी माझ्या मैदानामध्ये धुमाकूळ घालताना षटकार चौकारांची आतिषबाजी करताना प्रेक्षकांचं मात्र या ठिकाणी मनोरंजन होतंय. धावसंख्या होते 40 बिनबाद 40. चेंडू फेकले आतापर्यंत केवळ मात्र 2 उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. या बघूया या ठिकाणी चेंडू मात्र मिडविकेटच्या दिशेने गेलेला. या ठिकाणी जाऊन चेंडू उचलतो न फेकतो तर परत 2 धाव कंप्लीट केला. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघूया. रणच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होत आहे. पहिला मोहरा पहिला हादरा बसतोय. बॅक टू द पॅव्हलियन. पुढील सामना होईल तो बोकोडविरा वर्सेस मुलेखंड. दोन्ही संघाच्या संगणकांनी याचा नाणेफेकी करून घ्यायचे. चला, मधुकर स्पोर्ट्स बोकोडविरा वर्सेस भावना एंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट्स मुलेखंड या दोन्ही संघाच्या संगणकांनी याचे आणि नाणेफेकी करून घ्यायचे. जबरदस्त स्फोटक अशी फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. धाव संख्या झाली या ठिकाणी 42. नवीन फलंदाज या ठिकाणी आलेला आहे तो प्रणव कोळी आणि गणराज कोळी अशी जोडी मैदानामध्ये. कोळी कोळी बंधू थर्ड अंपायर घेतलेला आहे. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. चला, एक खराब चेंडू या ठिकाणी. एक अवंतर धावेची भर पडते. धावसंख्या या ठिकाणी होते 43. मोठा मारलेला फटका या ठिकाणी लंगाच्या क्षेत्रामध्ये त्याने क्षेत्रक्षेत्र तैनात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चित्तेच्या चपळाईने जबरदस्त रनिंग द बिटवीन चांगला कॉल दोघांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि अशा तऱ्हेनेच धावा जमावायच्या असतात. चांगली रणनीती या दोघांची या ठिकाणी बघायला मिळते या मैदानावर. धावसंख्या 45. चेंडू आतापर्यंत फेकले गेले तर शेवटचा चेंडू या ठिकाणी झेल होता का बघायचा. उंच मारलेला फटका या ठिकाणी. चेंडू जातोय मात्र सीमा रेषा पार. देऊन जाईल खणखणीत दणदणीत चौकार.
अनेक स्टॉल आहेत आमचे झोलमाळ चायनीज एक सुप्रसिद्ध असं चायनीजचं दुकान आहे खूप चांगली टेस्ट आहे पण अजून आम्ही खाल्लं नाही त्याच्यामुळे टेस्ट माहिती नाही कशी आहे पण आम्हाला समजलं टेस्ट चांगली आहे आम्ही जाऊ तुम्ही पण जा आणि इकडं आलं तर आणखी 2 दिवस भरपूर जाहिरात होईल चायनीज झोलमाल ब्रँड ॲम्बेसिडर आम्हाला बनवायला लागेल चला बोलूया सामन्याकडे पहिले सत्र आपण ऐकलं सन्माननीय प्रकाश ठाकूर सर यांच्या सुरेल वाणीमधनं आपण पहिले सत्र ऐकलं हा सामना करंजा विपक्ष पागोटे अशा दोन संघादरम्यान आपल्या निर्धारित 3 षटकामध्ये करंजा टीमनं 50 धावसंख्या उभारल्यात आणि 51 धावांचं एक मोठं असं आव्हान यजमान BCC पागोटे या संघासमोर आहे तत्पूर्वी मुळेखंड संघाचा संगणक इथं हजर आहे मधुकर स्पोर्ट बोकडबिडा संघाचा संगणक आपण यायचं आहे दोन्ही संघनायक इथं हजर आहेत मी मान्यवरांना विनंती करेन आमचे समालोचक मित्र सुधीरजी तांडेल साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेक करायचे आहे मुळेखंड आणि बोकडविडा 2 संघाच्या संघनायकादरम्यान जरा बोलणी चालू आहे 51 धावांचा आव्हानाचा पाठलाग घेऊन सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे साहिल आणि ऋषिकेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 51 धावांचं आव्हान तसं बघायला गेलं तर थोडंसं मोठं आव्हान आहे या मैदानावर पण क्रिकेटमध्ये कुठलाही स्कोर विजयाची खात्री देत नसतोय मोठं छोटं असं काय नसतं आपलं कर्तृत्व आपण जर सिद्ध केलं कारण क्षेत्र कुठलेही असू द्या कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतं आजचं संघर्ष उद्याचं सामर्थ्य मिळत असतं सन्माननीय अजयजी तांडेल साहेब नवघर यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण नेक्स्ट सामन्याचं नाणेफेक करायचे मधुकर स्पोर्ट बोकडबिरा विपक्ष भावना एंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट मुळेखंड या 2 संघादरम्यान नाणेफेक करायचे आहे तोही सामना 3 षटकांचा सलामीचं पहिले षटक गोलंदाज हिरेंद्र भगत करंजा या टीम कडनं हिरेंद्र भगत सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये 51 धावांचं मोठं आव्हान आहे पाहायचं सुरुवात कशी असेल P1च्या पहिल्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल या टीमला पहिला चेंडू थोडासा गती परिवर्तन आणि पहिल्या चेंडूवर फसवलाय फलंदाजाला हिरेंद्रनं मात्र थोडस हा झेल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बहुतेक पकडलाय आम्हाला थोडंसं दिसलं नाही आणि मात्र पहिल्या चेंडूवर इथं मात्र BCC पागोटे या टीमला एक हादरा मिळाला पहिली सफलता यावेळी करंजा टीमला मिळाली डीजे चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर हा दुसरा चेंडू स्क्वेअर फेकलाय एका धावसंख्येनं BCC पागोटे या टीमचं खातं ओपन झालंय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज झाला 3ऱ्या क्रमांकावर विशाल पाटील नवीन फलंदाज आडव्या बॅटने खेळला डी बॅकवर्ड स्क्वेअर डिरेक्शन मध्ये चेंडू गेला सीमाराच्या पार विशालच्या बॅटमध्ये निघाला पहिला चौकार डीजे
संख्येनं विशालनं एका ग्रीप मध्ये दोन्ही स्पिन आणि मात्र इथं फलंदाज बाद होतोय विशाल डीजे. कनिष मात्रे यांच्याकडनं जर साईराजनी ही मॅच जिंकून दिली तर 5,000 रुपयाचे पारितोषिक असेल. संधी आहे 8 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान आहे साईराज साठी. खऱ्या अर्थाने ही एक सुवर्ण संधी आहे. कनिष मात्रे यांच्याकडनं सामना जिंकून द्या आणि 5,000 रुपये घ्या.
प्रयत्न केलाय, या चेंडूवर आलाय चेंडू, पहिला चेंडू गेला सीमाराच्या पार आलाय, दर्जेदार हा षटकार. डीजे आणि 36 पहिला चेंडू भिरकावलाय, वन बाउन्स चौकार. 4 धावसंख्या. डीजे पाच 33 समीकरण. 5-33 सोनूचा हा चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळल्या फलंदाजानं एकच धाव. आता मात्र 4 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलं आहे. धावांचा डोंगर आहे. सुरुवात ही खराब झाली पागोरे टीमची. या मैदानाचा अभ्यास असणारा हा संघ आहे. 2 टीम्स आज पागोडे गावच्या आपल्याला या मैदानावर पाहायला मिळाल्यात. एक संघ पहिल्या फेरीमध्ये पराभूत झालाय, दुसरा संघ एक सामना जिंकलाय, दुसऱ्या फेरीमध्ये खेळतो हा संघ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून लेग गलीमध्ये हा चेंडू गेला. एकच धाव, एका धावसंख्येकडे संघ पोहोचतोय. वीस या आकड्यावर अजूनही 31 धावांची गरज. येणारे 2 चेंडू, 3 चेंडू आणि 31 धावांची गरज. हा मात्र मोठा फटका होऊ शकतोय, बहुतेक नाही आहे. आणि मात्र इथेही फलंदाज होणार बाद. आणखी एक सफलता मिळाली करंज या टीमला. डीजे दोन 31 समीकरण असताना पुन्हा एकदा आणखी एक फटका बसलाय. सोनू पाटीलने आणखी एक सफलता मिळवली, आणखी एक हदरा. जवळजवळ सामना हा आपल्या खिशामध्ये घातलाय करंजा टीमनं. आता मात्र 1 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. एक चेंडू 31 धावांची गरज असताना चेंडू पुन्हा एकदा एका धावेसाठी जाण्याच्या अर्थीनं हा सामना करंजा टीमनं जिंकलाय.
हार्दिक अभिनंदन टीम करंजा आणि हार्दिक आभार BCC पागोटे. नेक्स्ट मॅचला शुभेच्छा.